तर या व्हिडिओमध्ये आपण वर्षा ऋतूबद्दल जाणून घेणार आहोत. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. हा साधारण जून ते सप्टेंबर या महिन्यात येतो. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेनंतर पावसाचे आगमन होते आणि निसर्गाला जणू नवजीवन मिळतं. तर हवामान कसं असतं? आकाश काळ्या ढगांनी भरून जाते. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना जाणून येते. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस पडतो. हवेत गारवा आणि ओलावा तर असतोच. तर निसर्गातही काही बदल होतात, जसं की कोरडी जमीन हिरव्या गालेच्या खाली दिसून जाते. झाडे झुडपे ताजीतवानी होतात आणि नवीन पाने येतात. नद्या, तलाव, विहीर आणि धरणे पाण्याने भरून जातात. डोंगरावर धबधबे कोसळतात आणि निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. शेतकरी पेरणी करतात आणि पिके जोमाने वाढायला सुरुवात होते. तर जसं की एक प्रत्येक ऋतूचा आवाज असतो, तर बेडूक ओरडतात आणि मोर पावसात नाचतात. ही या ऋतूची खासियत. पक्षी पावसापासून बचावासाठी झाडांवरती आसरा घेतात. तर या ऋतूमध्ये काही सणही येतात, जसं की नागपंचमी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी आणि स्वातंत्र्य दिन. तर काही अडचणींनाही सामोरं जावं लागतं. रस्त्यावर पाणी साचते आणि वाहतूक अडते. काही ठिकाणी पूरही येतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला यांसारखे आजारही वाढतात. तर वर्षा ऋतू निसर्गाला नवचैतन्य देतो आणि शेतकऱ्यांसाठी जीवनदायी असतो. हिरवळ, गारवा आणि सणांमुळे हा ऋतू सर्वांना आनंद देणारा आणि हवा-हवासा वाटतो. तुम्हालाही वर्षा ऋतू आवडतो का? कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत सांगायला अजिबात विसरू नका. तसेच या सीरीजमध्ये कनेक्टेड राहा, कारण आपण या सीरीजमध्ये 6 ऋतूंबद्दलची माहिती अशाच प्रकारे पाहणार आहोत. थँक यू.